आपण बघतोय की जाहीर सभांमधून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये द्वंद्व नेहमीच सुरू असतं. या दोघांमधील वादानं एक टोक गाठला असताना आता ठाकरे आणि फडणवीस कुटुंबातील जवळीक साधणारी एक बातमी समोर आली. जामनगरमध्ये अंबानी परिवाराचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता. या प्रीवेडिंग सोहळ्याला जाताना देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबानं एकत्रित एकाच विमानानं प्रवास केल्याची बातमी समोर आली. गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यातही ठाकरे आणि फडणवीस एकमेकांवर जाहीर टीका टिप्पणी करताना आपल्याला रोजच दिसून येतात. यामध्ये अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबियांनी एकाच विमानानं प्रवास केल्याची ही इंटरेस्टिंग घटना समोर आली आहे. त्याचं झालं असं की अनंत अंबानींच्या प्रीवेडिंग सेलिब्रेशन करता जामनगरला जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या परिवारानं एकाच खाजगी विमानानं मुंबई ते जामनगर असा प्रवास केला. 29 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:30 वाजता अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबीय एकाच वेळेत जामनगरसाठी निघाले होते. यावेळी अमृता फडणवीसांकडे अधिकचं सामान होतं. त्यामुळं त्यांच्याकडे जे विमान होतं त्यामध्ये हे सामान मावणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांना दुसऱ्या विमानानं प्रवास करावा लागणार होता. हे दुसरं विमान ठाकरे कुटुंबियांचं होतं. यानंतर अमृता फडणवीसांनी एव्हिएशनला अशी विनंती केली की दुसऱ्या विमानानं त्यांना प्रवास करू द्यावा आणि त्यानंतर एव्हिएशननं ठाकरे कुटुंबियांची परवानगी घेतली आणि यावेळी ठाकरे कुटुंबियांनी कोणताही नकार दिला नाही. यावेळी ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सोबत होते. अमृता फडणवीसांनी याआधी थेट उद्धव ठाकरेंवर अनेकदा निशाणा साधलाय. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे अमृता फडणवीसांनी वेळोवेळी ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधलाय. अशात आता अमृता फडणवीसांनी ठाकरे कुटुंबियांसोबत केलेल्या या प्रवासाची खूप चर्चा होते. आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.